जशी नवरात्रीत आपण देवीची आराधना करतो, तसेच खंडोबाची षडयात्रा असते, जी पूर्ण 6 दिवस चालते. या 6 दिवसातही नवरात्रीच प्रमाणे खंडोबाचे घट बसवले जातात. पण हे घट का बसवावे, यामागे काय रहस्य आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पूर्वी मनी आणि मल्ल नावाचे दोन बलशाली राक्षस होते, ज्यांनी पृथ्वीवरील सर्व लोक आणि देवतांनाही त्रस्त केले होते. त्यामुळे सर्व देवता एकत्र येऊन महादेवांची शरणागती केली. तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. याच रूपाला आपण खंडोबा म्हणून ओळखतो. खंडोबाने येळकोट सेनेसह मणिमल्ला विरुद्ध प्रचंड युद्ध केलं. हे युद्ध अखंड 6 दिवस चालले आणि शेवटी खंडरायांनी मणी आणि मल्लाचा संहार केला. पण मृत्यूपूर्वी मल्लाने खंडोबांना विनंती केली, मला तुमचा वाहन बनण्याची संधी द्या. भगवान खंडेरायांनी मल्लाची विनंती मान्य केली आणि त्याला घोड्याच्या रूपात आपले वाहन बनवले. म्हणूनच आपण खंडोबाला मल्हारी असेही म्हणतो. युद्ध संपल्यानंतर सर्व भक्तांनी खंडेरायांवर चाफ्याची फुलांचा वर्षाव केला. म्हणून या पवित्र दिवसाला आपण चंपाषष्ठी असे म्हणतो. या 6 दिवसांच्या काळात सर्व भक्त श्री मल्हारी सप्तशी नावाचा हा पवित्र ग्रंथ मनोभावाने वाचन करतात. आणि जर पुरुषांनी या 6 दिवसात खंडेरायाची विशेष सेवा केली तर त्यांना विशेष लाभ मिळतात अशी मान्यता आहे. म्हणून या 6 दिवसांच्या पवित्र षडयात्रेत सर्व भक्तांनी खंडेरायाची सेवा करा आणि त्यांच्या कृपा आणि आशीर्वादाचा लाभ घ्या.